वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयामुळे राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांमध्ये आज सकाळपासून आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पसरलेले आहे। बघा ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला उतरत्या वयोमानानुसार डोळ्यांना कमी दिसणे असेल, चालण्यामध्ये अडथळे येत असेल, पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी असेल, सांधेदुखी असेल तर अशा आजारांनी तुम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्रस्त असतात। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आज राज्यातील 60 वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेतलेला आहे। तर हा कोणता आनंदाचा निर्णय घेतलेला आहे त्याचीच माहिती या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे। त्यामुळे जर तुमचं वय 60 वर्ष पूर्ण असेल किंवा 60 वर्ष चालू असेल किंवा 60 वर्षांच्या पुढे गेलेला असेल तर तुम्हाला सुद्धा या आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर हा आनंदाचा निर्णय म्हणजे राज्यातील 60 वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। बघा ज्येष्ठ नागरिकांना सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू आहे। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, पीक विमा योजना, कर्ज माफी योजना अशा पद्धतीने शेतकरी बांधवांसाठी योजना सुरू आहेत। राज्यातील ज्या विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी विधवा पेन्शन योजना सुरू आहे। राज्यातील जे अपंग आहेत त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना सुरू आहे। फक्त राज्यातील 60 वय पूर्ण असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारच्या माध्यमातून याच्या अगोदर कोणतेही पेन्शनची योजना सुरू करण्यात आलेली नव्हते। त्याचाच विचार करून सरकारच्या माध्यमातून 60 वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून नवीन योजना सुरू होत आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही सुद्धा ही 5 कागदपत्रे ताबडतोब जमा करायची आहेत। बघा ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी 1 जानेवारी 2026 पासून तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून नवीन पेन्शन योजना सुरू होत आहे। तर या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे 5 कागदपत्रे असणे गरजेचे आहे। ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे 5 कागदपत्रे असतील त्या ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। तर बघा ज्येष्ठ नागरिकांना या 3000 रुपयांच्या पेन्शन योजनेचा अर्ज कुठे करायचा आहे, याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, या पेन्शनसाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत आणि सरकारच्या माध्यमातून कोणकोणती नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे जर तुमचं वय 60 वर्ष पूर्ण असेल, 60 वर्षांपेक्षा अधिक असेल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। बघा ज्येष्ठ नागरिकांना राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये योजना सुरू आहेत। आता गावोगावी सुद्धा विजेच्या खांबांवरच्या ज्या तारा होत्या तर त्या तारा काढल्या जात आहेत। त्याच्याऐवजी सरकारच्या माध्यमातून नवीन वायर बसवला जात आहे। म्हणजे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आपला महाराष्ट्र राज्य डेव्हलप व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये विकसित कामे करायला सरकारच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेली आहे। आता प्रत्येक खांबावरती मीटर बसवायला सुरुवात केलेली आहे। सरकारच्या माध्यमातून स्मार्ट मीटर सुद्धा बसवण्यात येत आहे। त्यासोबत काही जिल्ह्यांमध्ये, काही तालुक्यांमध्ये, काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोलार सिस्टीम सुद्धा लावली जात आहे। म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे सुरू आहेत। त्याच पार्श्वभूमीवरती सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून राज्यातील 60 वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। त्यामुळे जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल तर तुम्ही सुद्धा या पेन्शन योजनेचा अर्ज करायचा आहे, याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। तर या पेन्शन योजनेचा अर्ज कसा करायचा आहे, याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे त्याचीच माहिती देऊन टाकतो आणि याची अंतिम मुदत कोणती आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा ज्येष्ठ नागरिकांना याच्या अगोदर ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणती योजना सुरू करण्यात आलेली नव्हती आणि ज्येष्ठ नागरिक वारंवार या ठिकाणी सरकारकडे मागण्या करत होते की आमच्यासाठी काहीतरी तुम्ही पेन्शन सुरू करा, आमचं वय झालेलं आहे, आम्हाला या वयामध्ये काम होत नाही, त्यामुळे तुम्ही आमच्यासाठी कोणती ना कोणती पेन्शन सुरू करा, कारण आमची मुले आम्हाला सांभाळत नाहीत, आमच्या दवाखान्याचा खर्च उचलत नाहीत। अशा पद्धतीने भरपूर ज्येष्ठ नागरिकांनी सरकारकडे पत्र पाठवलेले होते। तर या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारच्या माध्यमातून कालच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आज तशा प्रकारे शासन निर्णय म्हणजे GR सुद्धा काढण्यात आलेला आहे आणि GR काढल्यानंतर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही माहिती सुद्धा पोहोचवली जात आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पसरलेले आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सरसकट सर्व ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ
लाभ घेता येणार नाही। याच्यासाठी फक्त पात्र लाभार्थ्यांनाच याचा लाभ देण्यात येणार आहे। म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना सरकारच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांनाच ही पेन्शन मिळणार आहे। राज्यातील सरसकट सर्व ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ घेता येणार नाही। त्यामुळे जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल आणि तुम्ही या प्रमुख पात्रतांमध्ये बसत असाल तर तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याच्या खर्चासाठी सरकारच्या माध्यमातून पेन्शन सुद्धा मिळणार आहे। आता बघा ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचं नाव काय आहे, या पेन्शनचा अर्ज कसा करायचा आहे, याची अंतिम तारीख काय आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला फक्त प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन मिळणार नाही। तर या पेन्शन सोबत राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना या 5 वस्तू मोफत मिळणार आहेत। जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल, तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याला 5 वस्तू सरकारच्या माध्यमातून मोफत सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ तुम्ही प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे आणि या ठिकाणी या 5 वस्तूंचा लाभ तुम्ही प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। बघा ज्येष्ठ नागरिकांना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे। म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं महायुतीचं सरकार आहे। तर या सरकारच्या माध्यमातून राज्यातील 60 वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी या ठिकाणी 5 वस्तू देण्याचा निर्णय आणि प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तशा संदर्भात पत्रकारांशी बोलत असताना आज एकनाथ शिंदे साहेबांनी, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी माहिती सुद्धा दिलेली आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, तुम्हाला सुद्धा पेन्शन मिळवायची असेल, तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला 5 वस्तू मिळवायच्या असतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओमध्ये आपण पात्रता पाहणार आहोत। परंतु ज्येष्ठ नागरिकांना पात्रता जेवढ्या महत्त्वाच्या आहेत त्याच्यापेक्षा 5 कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत। जर तुमच्याकडे 5 कागदपत्रे असतील तर तुम्हाला पेन्शन आणि या 5 वस्तू मिळणार आहेत। परंतु 5 कागदपत्रे नसतील तर तुम्हाला पेन्शन आणि या वस्तू मिळणार नाही। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना हे 5 कागदपत्रे कोणकोणती आहेत, हे 5 कागदपत्रे कशा पद्धतीने लागणार आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे। आता बघा ज्येष्ठ नागरिकांना जे शहरामधील ज्येष्ठ नागरिक आहेत, म्हणजेच जे पुणे शहरामध्ये, मुंबई शहरामध्ये अशा ज्या मोठमोठ्या शहरांमध्ये राहणारे जे 60 वयावरील ज्येष्ठ नागरिक आहेत, तर त्या ज्येष्ठ नागरिकांनी सरकारकडे मोठ्या प्रमाणामध्ये मागणी केलेली होते की आमची मुले आणि मुले आम्हाला या ठिकाणी वृद्धाश्रमामध्ये सोडत आहेत, आमची या ठिकाणी देखभाल करत नाहीत, आमच्या या ठिकाणी दवाखान्याचा खर्च उचलत नाही, आम्हाला या ठिकाणी सांभाळ करत नाही, सुना सुद्धा सांभाळ करत नाहीत। अशा पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या व्यथा या सरकारपुढे मांडलेल्या होत्या। बघा भरपूर दिवसांपासून ज्येष्ठ नागरिक सरकारकडे विनवणी करत होते। सरासरी 6 महिन्यांच्या अगोदरपासून ज्येष्ठ नागरिक सरकारला विनवणी करत होते की सरकारने शब्द दिलेला होता की निवडून आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन सुरू करू। बघा ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला सुद्धा आठवत असेल की ज्यावेळेस आमदारकीची निवडणूक होते, म्हणजेच विधानसभेची निवडणूक होते, तर या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर भारतीय जनता पार्टी म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तर यांचा जो जाहीरनामा होता, तर त्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं की ज्यावेळेस आमचं सरकार या महाराष्ट्र राज्यामध्ये निवडून येईल त्यावेळेस आम्ही ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन सुरू करू। परंतु सरासरी सरकार येऊन 1.5 वर्ष आता पूर्ण होत आलेला आहे, तरी पण ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन सुरू केलेले नव्हते। तर या गोष्टींचा विचार करून या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 60 वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी 3000 रुपयांची पेन्शन सुरू केलेली आहे। म्हणजे सांगायचं झालं तर या ठिकाणी शहरामध्ये जे ज्येष्ठ नागरिक राहतात तर त्यांच्या आग्रहामुळे, त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नामुळे सरकार या ठिकाणी झुकल्याचं पाहायला मिळत आहे। सरकारच्या माध्यमातून योजना सुद्धा सुरू करण्यात आलेल्या आहेत। तर या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे त्याची माहिती आपण पुढे घेणार आहोत। परंतु तुम्हाला ज्या 5 वस्तू दिल्या जाणार आहेत तर त्या 5 वस्तू अत्यंत मौल्यवान आहेत। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना या 5 वस्तू कशा पद्धतीने मिळवायच्या आहेत आणि या 5 वस्तू कोणकोणत्या आहेत त्याची माहिती ऐकल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करायचा नाही। आता बघा ज्येष्ठ नागरिकांना त्या 5 वस्तूंची माहिती तुम्हाला सांगत आहे। परंतु या 5 वस्तू ऐकण्याच्या अगोदर ज्येष्ठ नागरिकांना सरकारच्या माध्यमातून जी 5 कागदपत्रे तुम्हाला काढायला सांगितलेली आहेत त्या 5 कागदपत्रांची माहिती घेणं गरजेचं आहे। कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्येष्ठ नागरिकांकडे 5 कागदपत्रे असतील तरच त्यांना याचा लाभ घेता येणार आहे। परंतु ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे 5 कागदपत्रे नसतील त्यांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना हे 5 कागदपत्रे तुमच्याकडे असणं बंधनकारक आहे। 5 कागदपत्रे कोणकोणती आहेत, हे 5 कागदपत्रे कुठून काढायचे आहेत तर त्याची संपूर्ण
सविस्तर अगदी डिटेलमध्ये माहिती देत आहे, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना हे माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा तोटा होऊ शकतो। जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये, तर हा व्हिडिओ अत्यंत काटेकोर पद्धतीने आणि काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना सरकारच्या माध्यमातून 5 कागदपत्रे मागवण्यात आलेले आहेत, त्याची माहिती पाहणार आहोत। परंतु ज्या तुम्हाला 5 वस्तू सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून मिळणार आहे, तर त्या 5 वस्तूंची यादी या ठिकाणी तुम्हाला ओळीने वाचून दाखवत आहे। त्यासोबत अर्ज कसा करायचा आहे, पात्रता कोणकोणती आहे, तर याची संपूर्ण सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती देतच आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे मतदान कार्ड असेल त्या ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर या ठिकाणी सरकारचा फायदा होत असतो, कारण ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे मतदान कार्ड असतं तर ते ज्येष्ठ नागरिक कोणाला ना कोणाला मतदान करत असतात आणि सरकारला वाटतं की या ठिकाणी आपण या ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना सुरू करत आहोत, त्यामुळे ज्येष्ठ नागरिक सुद्धा आपल्याला मतदान करत असतील। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर प्राधान्य सुद्धा दिलं जाणार आहे। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी 5 कागदपत्रांपैकी पहिलं कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे मतदान कार्ड असणं बंधनकारक आहे। त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना दुसरं कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे, कारण तुमचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे का हे पाहण्यासाठी आधार कार्ड तुमचं लागणार आहे। परंतु त्या आधार कार्डवरती तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव आणि या ठिकाणी तुमचं जे आडनाव आहे तर ते बरोबर असायला पाहिजे। तुमचे जन्मतारीख या ठिकाणी एकेरी अक्षरामध्ये नसायला पाहिजे, म्हणजेच फक्त आधार कार्डवरती सालामध्ये जन्मतारीख नसायला पाहिजे, तर या ठिकाणी तारीख असायला पाहिजे, कोणत्या महिन्यामध्ये तुमचा जन्म झाला आहे तो महिना आणि कोणतं साल आहे ते साल या ठिकाणी दिलेलं असायला पाहिजे। बघा, अशा पद्धतीने तुमचं आधार कार्ड अपडेट असायला पाहिजे। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना हे झाले 2 कागदपत्रे, परंतु तिसरं कागदपत्र, चौथं कागदपत्र आणि 5वं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामुळे शेवटचे 3 कागदपत्रे ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करायचा नाही। आणि आता आपण बघणार आहोत की या ठिकाणी या 3,000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी आणि या 5 वस्तूंचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्येष्ठ नागरिकांचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल तर अशा ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ दिला जाणार आहे। म्हणजेच पहिले पात्रता, ज्येष्ठ नागरिकांचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असायला पाहिजे। दुसरी पात्रता, ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजेत। तिसरी पात्रता, ज्येष्ठ नागरिकांचा मुलगा, मुलगी, पत्नी किंवा स्वतः ज्येष्ठ नागरिक सरकारी सेवेमध्ये कार्यरत नसायला पाहिजे किंवा ते सध्याच्या स्थितीला रिटायर झालेले नसायला पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे। बघा, जर तुम्ही या 4 पात्रतांमध्ये बसत असाल तर तुम्हाला या ठिकाणी या पेन्शनसाठी आणि या वस्तूंसाठी पात्र ठरवलं जाणार आहे। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना 2 कागदपत्रे सांगितलेले आहेत, उर्वरित 3 कागदपत्रे सांगणार आहे, परंतु पात्रता सांगितलेली आहे। आता आपण बघून घेऊयात की ज्या 5 वस्तू दिल्या जाणार आहेत त्या 5 वस्तू कोणकोणत्या आहेत, त्यानंतर आपण उर्वरित 3 कागदपत्रे सुद्धा सांगणार आहोत। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना पहिली वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून त्यांच्या उतरत्या वयोमानानुसार डोळ्यांना कमी दिसणे असेल, अशा पद्धतीने बीपी असेल, शुगर असेल, अशा आजारांवरती सरकारच्या माध्यमातून मोफत उपचार केला जाणार आहे। पहिली वस्तू मोफत उपचार। दुसरी वस्तू, ज्येष्ठ नागरिक जर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असतील आणि ज्येष्ठ नागरिक शेतकरी बांधव असतील तर त्यांना सरकारी योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। बघा, दुसरी वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना विविध वस्तूंचा आणि विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। त्यासोबत तिसरी वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गावावरून दुसऱ्या गावामध्ये जायचं असेल, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचं असेल तर त्यांच्याकडून सरकारच्या माध्यमातून कमी तिकीट घेतलं जाणार आहे। त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना चौथी जी वस्तू दिली जाणार आहे तर ती वस्तू म्हणजे सर्व ज्येष्ठ नागरिकांना सरकारी कार्यालयांमध्ये बसण्यासाठी आरक्षित खुर्च्या ठेवण्यात येणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जी 5वी वस्तू तुम्हाला दिली जाणार आहे तर ती 5वी वस्तू म्हणजे तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर त्या रेशन कार्डच्या आधारावरती तुम्हाला या ठिकाणी विविध लाभ या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये दिले जाणार आहे। ज्येष्ठ नागरिकांना एक ज्येष्ठ नागरिकांचं कार्ड काढायला सांगितलेलं आहे, तर ते कार्ड तुमच्या गावामध्ये जी CSC चे सेंटर असतं त्या ठिकाणी जाऊन कार्ड काढायचं आहे। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना
मित्रांनो 5 वस्तू सांगितलेल्या आहेत, त्या ठिकाणी पात्रता सुद्धा सांगितलेली आहे. आता आपण शेवटची 3 कागदपत्रे सांगत आहे. याच्यामध्ये उत्पन्न तुमचं 2.5 लाखांपेक्षा कमी आहे का, त्याच्यासाठी उत्पन्न दाखला. तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का, यासाठी रहिवासी दाखला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 पासपोर्ट साईज छोट्या आकाराचे 2 फोटो. बघा, कागदपत्रे सांगितले, पात्रता सांगितलेली आहे आणि 5 वस्तूंची यादी वाचून दाखवलेली आहे. आता ते योजनेचा अर्ज कसा करायचा आहे त्याची माहिती सांगतो. बघा, मुख्यमंत्री वयोश्री योजना, तर ही योजना परत 1 जानेवारी 2026 पासून सुरू होईल अशा बातम्या सुरू आहेत. बघा, सध्याच्या स्थितीला ऑफिशियल अपडेट आलेले नाही, परंतु 1 जानेवारी पासून ही योजना सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर व्हिडिओ